नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पाव किलो वांगे घेतले. वांगे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीनं. आता आपण त्याचे देठ थोडेसे काढून घेऊ आणि मधून आपण असं काप देऊन घेऊया. बघा अशा पद्धतीनं मधून काप दिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काही कीड लागलेली आहे का वगैरे आपल्याला कळलं जातं आणि आपल्याला त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरून ठेवता येतो. आता हे मीठ घेतलं आणि मिठामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतली. त्या हळद मिक्स करून घेतली आणि ह्या चिरलेल्या वांग्यामध्ये मी थोडीशी घालून घेतली. अशा पद्धतीनं घातलं तर आपण जेव्हा भाजी खातो त्यावेळेस ही भाजी आपल्याला सप्पक लागत नाही. वांगं आपलं थोडंसं खमंग लागतं. बघा अशा पद्धतीने हे वांगे मी सगळे भरून घेतलेले आहेत. एक 5-7 मिनिट हे आपण बाजूला काढून ठेवूया. ते भरून मी हे बाजूला करून ठेवते. आणि आपण आता एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, खोबऱ्याचा कीस, तसंच कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि 1-2 मिरच्या हिरव्या घेऊन आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे आपला मसाला तयार झालेला आहे. आता गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी 1 चमचा तेल ओतून घेतलं आणि आपण जे काही मीठ हळद लावून ठेवलेले जे वांगे होते ते वांगे मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. आता हे वांगे थोडेसे फ्राय करून घ्यायचे. थोडंसं मॉइश्चर त्याचं कमी करून घ्यायचं. पूर्ण शिजवायचे नाहीत आपल्याला. हे वांगे थोडे थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीनं हे वांगे आपले फ्राय होत आहेत. आता त्याला थोडे थोडे धब्बे पडलेले दिसत आहेत पहा. त्या पद्धतीनं अशा पद्धतीने हे वांगे आपण फ्राय करून घ्यायचे. आता आपण हे काढून घेऊया. त्याच कढईमध्ये अजून थोडंसं मी तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 कांदा बारीक चिरून ठेवलेला होता. तो कांदा मी घालून घेत आहे. आता हा कांदा मी कढईमध्ये तेलामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा ट्रान्सफर होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत आपण हा फ्राय करून घ्यायचा. बघा आपल्या कांद्याचा कलरसुद्धा चेंज होत आहे. बघा बऱ्यापैकी आपला कांदा ट्रान्सफर झालेला आहे. आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता त्याचे आकारमानसुद्धा बदललेला आहे पहा. व्यवस्थितरित्या आपला कांदा शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो टाकले. आता टोमॅटो टाकल्यामुळे तेल आपलं थंड झालं. गॅस थोडा मोठा करून घ्यायचा कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं. त्यामुळं अचानक आपलं तेल थंड होतं थोडं. त्यामुळं आपण गॅस मोठा करून घेऊन थोडं फ्राय करून घ्यायचं. आता आपले टोमॅटो लगेच शिजवायचे आहेत म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यामुळं आपला टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजला जातो, लवकर शिजला जातो, मऊ होतं टोमॅटो. त्यामुळे आपल्याला त्या टोमॅटोमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून शिजवून घ्यावं लागतं. आपण हे जो काही हिरवा मसाला करून घेतलेला होता हा मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीनं हा मसाला टाकून घेतला. त्याच्यामध्ये हळद टाकली, जिरेपूड टाकली, हा काळा मसाला टाकला. आता आपला मसाला करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये. बघा अशा पद्धतीने हे पाणी टाकूनसुद्धा आपला मसाला अगदी व्यवस्थित घट्ट झालेला आहे. पाणी सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता हे जे काही फ्राय केलेले वांगे होते मी हे फ्राय केलेले वांगे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने हे वांगे पण त्या मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आणि आता आपल्या सोयीनं थोडंसं पाणी ओतून घेऊ. बघा अशा पद्धतीनं ही भाजी आपली झालेली आहे वांग्याची. बघा त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आपली भाजी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे. तरी पण अजून 1-5 मिनिट आपण पाणी टाकून शिजवून घेऊ. त्याची देठं वगैरे शिजायची राहिलेली आहेत अजून. अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे. बघा
अशा पद्धतीने हे थोडंसं झाकण, अर्धं झाकण आपण लावून ठेवून थोडं 1-2-3 मिनिट आपण शिजवून घेतलेलं आहे. पहा कलर तर किती छान आलेला आहे, तर्री किती छान आलेली आहे बघा. अशा पद्धतीने ही आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे बघा. हे असा कलर छान आलेला आहे, वांगे पण छान शिजलेले आहेत. अशा पद्धतीने ही आपली भाजी रेडी झालेली आहे. तर चला मग आपण आता सर्व करून घेऊया. मग अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी हे भाजी सर्व करून घेते. आता मोठे कार्यक्रम असतात, मोठ्या कार्यक्रमामध्ये एक वांगं आपल्याला भरून भाजी करता येत नाही. आणि अशा पद्धतीनं जर आपण मोठ्या लग्नामध्ये म्हणा किंवा कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीनं जर भाजी केली तर आपल्याला काही थोडा त्रास होणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं मोठ्या कार्यक्रमामध्ये हे भाज्या केल्या जातात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.